महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश राज्यात ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत असा रेकॉर्डवरील अट्टल सराईत गुन्हेगार जेरबंद करून सोनसाखळी चोरीचे 2 गुन्हे तसेच मोटारसायकल चोरीचा 1 गुन्हा व 2 पाहिजे गुन्ह्यातील आरोपी असे एकूण 5 गुन्हे उघडकीस। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी। उपनगर पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील चैन बळजबरीने ओढून पळून गेले असता गुन्ह्याचा समान तपास दरम्यान तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून एक इसम मोटारसायकलवरून महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढून पळून जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे चिंचवड भागात 2 दिवस अहोरात्र परिश्रम करून आरोपी याचा ठाव ठिकाणा प्राप्त केला। आरोपी याचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे व पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा पिंपरी चिंचवड या भागात फिरत आहे। अशी माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी शिताफीने सापळा लावून आरोपी यास पकडत असताना त्यास पोलिसांची चाहूल लागत असतो। पळून जात असताना त्याचा 1 किलोमीटर पाठलाग करून त्यास पकडून ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव वैभव नारायण अडोळे वय 25 वर्ष असे सांगितले। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुलीवरून खालील गुन्हे उघडकीस आणले आहेत। सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनगर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके, विलास गांगुर्डे, प्रेमचंद गांगुर्डे, शंकर काळे, प्रकाश बोडके, सुनील आहेर, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, नितीन फुलमाळी, पोलीस अंमलदार तेजस मते, जितेंद्र वझिरे, गौरव गवळी, जयेश शिंदे उपनगर पोलीस स्टेशन अशांनी केलेली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।